भंडारा गोंदिया लोकसभा सीट पर पहले चरण में 19 अप्रैल को मतदान होगा। इसके लिए जिला प्रशासन पूरी तरह से तैयार है और कुल 16 नोडल पदाधिकारी नियुक्त किए गए हैं। लोकसभा चुनाव के लिए भंडारा जिले में 6000 कर्मचारियों को प्रशिक्षित भी किया गया है और भंडारा जिले की सीमा पर 11 स्थानों पर चेक पोस्ट तैयार किए गए हैं। चुनाव से पहले जिले में किसी भी तरह की अप्रिय घटना को रोकने के लिए आने जाने वाले वाहनों की जांच की जा रही है। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल रोजी पहिल्या फेजमध्ये मतदान होणार आहे। तर माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे मागील वर्षीपासूनच आमची यासाठी तयारी करणं सुरू झालेले आहे। आपल्या जिल्ह्यातील विविध नोडल ऑफिसर्स त्यांच्या टीम्स यांचा आधी आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे। जबाबदाऱ्यांची 16 वेगवेगळ्या नोडल ऑफिसर्समध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला जे पोलिंग पार्टीज लागतात तर त्यांच्यासाठी पर्याप्त संख्येमध्ये जो डेटा आहे तो उपलब्ध करून घेतला गेला असून त्यानंतर त्याचं जे फर्स्ट रँडमायझेशन आहे किंवा ज्याला आपण सरमिसळीकरण म्हणतो ते देखील झालेलं आहे। आणि जे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत तुमसर, साकोली आणि भंडारा यांना विविध पोलिंग पर्सोनेलच्या ऑर्डर्स देखील आपण जनरेट केलेल्या आहेत। आजपासून ट्रेनिंगला देखील सुरुवात झालेली आहे।